भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या कार्यक्रमास उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, शहर अध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, महिला व बालकल्याण सभापती निर्मला जंगम, विधी समिती सभापती सत्यजित वाघमोडे, मंडई व उद्यान सभापती राजशेखर पाटील, कामगार कल्याण व जनसंपर्क सभापती श्रद्धा पवार, स्थापत्य समिती सभापती विजय चिप्पा, महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, गटनेते अमोल शिंदे, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, संगीता जाधव, नगरसेवक प्रशांत पल्ली, नगरसेवक नय्युम सालार, नगरसेविका वंदना गायकवाड, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, मुख्य लेखाधिकारी रत्नराज जवळगेकर, उपायुक्त सोनाली यादव यांच्यासह महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमादरम्यान उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली। निरोगी समाज निर्माण करण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहण्याचा तसेच पाण्याचे संवर्धन करून त्याचा काटकसरीने वापर करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। याप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। कर्तव्याप्रती निष्ठा, कार्यक्षमता आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले आणि शुभेच्छा देण्यात आल्या। महापौर विनायक कोंड्याल यांनी यावेळी सर्व सोलापूरकरांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक यांनी एकत्रितपणे येऊन काम करण्याचे आवाहन या प्रसंगी कोंड्याल यांनी केले। सेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, कर्मचाऱ्यांचे महागाई भत्ता, ई निवेदन तसेच शासनाकडे प्रभावीपणे पाठपुरावा करण्यात येईल। स्मार्ट सिटी अंतर्गत 117 MLD क्षमतेचे उजनी सोलापूर समांतर जलवाहिनी प्रकल्प पूर्ण असून पाकणी जल शुद्धीकरण केंद्रासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करण्यात येत आहे। सोलापूर इतिहासातील सर्वात मोठा महत्त्वाकांक्षी 1478 कोटी सोलापूर सिटी वॉटर सप्लाय इंटरनॅशनल डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम या प्रकल्पाला सर्वसाधारण सभेची मंजुरी दिलेली आहे। 2060 पर्यंतच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या या प्रकल्पासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य मिळणार आहे। हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नागरिकाला नियमित, शुद्ध आणि पुरेशी दाबाने रोज पाणी पुरवठा उपलब्ध होईल। विविध परिसरातील मिळकतीवर B2 सत्ता प्रकार असल्यामुळे खरेदी विक्री बंद होते। या ठिकाणी बांधकाम परवानगी मिळत नसल्या कारणाने सोलापूर महानगरपालिकेच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होत होते। महापालिकेचे मिळणारे उत्पन्न ठप्प झाले होते। B2 सत्ता प्रकार उठल्याने आता नियमितपणे व्यवहार सुरू होतील। संबंधित चाळीतील कामगारांना स्वतःच्या मालकी हक्क मिळण्यास मदत होते। तसंच शासनाचा भरीव हिस्सा 1% महसूल सोलापूर महानगरपालिकेस प्राप्त होईल व सोलापूर महानगरपालिकेस मिळकत कराच्या माध्यमातून भरीव असे उत्पन्न मिळेल। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगर सचिव प्रवीण दंतकाळे यांनी केले।